पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपण शिकायला हवं की एखादी गोष्ट चुकीची वाटत असतानाही योग्य प्रकारे कशी करावी. आपल्याला योग्य ते करायचंय, जरी त्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटत असेल, जरी आपल्याला आपलं सर्वस्व गमावल्यासारखं वाटत असेल तरीही आपण जे योग्य आहे ते आपण खूप 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 काळापर्यंत योग्य निकाल प्राप्त होईपर्यंत करायचंय. तुमच्याशी मी खोटं बोलणार नाही. मी तुम्हाला असं सांगणार नाही की प्रार्थना केली की लगेच उद्या तुम्हाला ते प्राप्त होईल, पण कदाचित तसं घडू शकेल, पण साधारणतः नाही. म्हणूनच मी सांगतेय की तुमची खरी गरज देव निश्चितच भागवेल. तो तुम्हाला देईल. तुमची काही स्वप्न असतील, तुमचा दृष्टांत असेल तर तो मागे राहणार नाही, तो उशीर करणार नाही, तो त्याच्या निश्चित समयी, कधी ते मी सांगू शकणार नाही, पण आपल्या जीवनात त्याची वेळ निश्चित असतेच. आणि दरम्यानच्या काळात मी केलेली चूक तुम्ही करू नका की स्वबळावर ती गोष्ट करायचा प्रयत्न करायचा आणि दयनीय व्हायचं. आनंदी राहा जिथे आहात तिथे, किंवा ज्या मार्गावर आहात तिथे. जर सैतानाला तुम्हाला निराश करायचं असेल, रोज उठल्यावर जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तितकं आनंदी राहा. आनंदी राहा, देवावर प्रेम करा आणि रोज मोठ्यांदा बोलण्याची गरज आहे की देवा, माझ्या दृष्टांताच्या पूर्णतेसाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे, पण देवा जरी ते साध्य झालं नाही तरी मी तुझ्यावर प्रीती करणार, मी खूप आनंदी राहणार, ते साध्य झालं तरी किंवा नाही झालं तरी, जर ते योग्य असेल तर ते तू करशीलच. देवाचा महिमा मी इतकी उत्साहित आहे की मला असं वाटतंय धावत सुटावं किंवा काय करावं कळतच नाहीये. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. मला नक्की ठाऊक आहे, लोक म्हणतील हा कोण, आम्ही त्याविषयी काहीच ऐकलं नाही, तो केवळ सुताराचा मुलगा होता ना, कोण आहे तो? जेव्हा माझं सेवाकार्य नुकतंच प्रसिद्ध होत होतं, मला अशा मोठमोठ्या सभांमध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आलं, पण लोकांनी मला असं विचारलं की कुठून आलात तुम्ही, आम्ही तुमच्या बाबतीत ऐकलं नाही. आणि मी विचार करायचे की मी कुठेतरी होते खरं, पण जिथे होते तिथे तुम्हाला यायचं नव्हतं. आता तुम्हाला माझं सेवाकार्य किती प्रसिद्ध आहे ते ठाऊक आहे. हा खाजगी आयुष्याचा परिणाम आहे. गेल्या 35 वर्षाच्या काळात खाजगीपणे मी जे काही केलं आणि मी अजूनही माझ्या जीवनात ते करतेय, असा विचार मुळीच करू नका की जाहीरपणे आणि खाजगीरित्या तुम्ही वेगवेगळे असू शकता. जर तुमचं जीवन योग्य प्रकारे जगत असाल, म्हणजे खरंच तुमची मनोवृत्ती ही योग्य असावी आणि काळजीपूर्वक योग्य शब्द तुम्ही वापरायला हवेत. देवाशी तुमचं नातं योग्य असायला हवं. तुम्ही तुमच्या मनाची काळजी घ्यावी. कुठला तरी कडवटपणा, रागीटपणा, अक्षमाशीलता त्यात नसावी. जेव्हा लोकांना आवडणारी व्यक्ती म्हणून तुम्ही वावरता, हे कठीण नाही. देव हे सरळ सोपं करतो. हे करण्यासाठी कृपा पुरवतो, तसंच सामर्थ्य, शक्ती, पात्रताही पुरवतो. आणि तो त्याला हवं असतं तुमचे दृष्टांत आणि स्वप्न पूर्ण व्हायला, पण तुमच्या जीवनातली ती त्याची प्रथम आवश्यकता नसते. तुम्हाला हवंय त्यापेक्षा अधिक देणं, त्याला हवं तसं तुम्हाला घडवावं असं त्याला वाटत असतं. मला खात्री आहे ते विचारतील तो कुठून आलाय, तर तो वाढत होता. 30 वर्षांपर्यंत 3 वर्षांच्या सेवा कार्यासाठी. पण ही 3 वर्ष खूप सामर्थ्यपूर्ण होती, जेव्हा देवाने त्याला प्रकट केलं की ज्याचा परिणाम जगभरातील लोकांवर प्रति दिवशी होत आहे. हालेलुया. जेव्हा प्रथम येशू प्रकट झाला तेव्हा तो कोण आहे हे कुणालाही ठाऊक नव्हतं, पण आज जर येशू हे नाव तुम्ही घेतलं, वा, तो वाढला. इब्री अध्याय 5 वचन 8. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले, पूर्णपणे अनुभवले, तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला.
आता बघा, अनुभव पूर्णपणे योग्य तयार झाला, बघा तयार झाला, तो उगम आणि अधिकारी बनला सार्वकालिक तारणाचा. त्याच्यासाठी जे त्याचकडे लक्ष देतात त्याचं आज्ञापालन करतात. ज्या परिस्थितीमधून तो गेला, अगदी 8 दिवसाचा असल्यापासून ते 12 वर्षांपर्यंत आणि पुढे जाऊन 30 वर्षांचा होईपर्यंत देव सांगतो तो वाढत होता. आपल्याला सगळं काही सांगायची देवाला गरज नव्हती. बघा, तुमची वाढ होत असताना तुम्ही काही परिस्थितीतून जात असता, त्या सगळ्या लोकांना सांगण्याजोग्या नसतात, ज्या तुम्ही सहन करता, ज्या तुमच्यात आणि देवामध्ये असतात. बघा, जेव्हा कुठलीही स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते आणि जवळचे सोडून तिला त्या खोलीत कोणीही नको असतं, कारण तिला खूप त्रास होणार असतो त्यावेळेला, आणि तिला खरंच तो होतो. आणि तुमचा मार्गदर्शक पवित्र आत्मा सांगत असतो, जोर लाव. पुष्कळ लोकांना बाहेर जाऊन मोठं कार्य करायचं असतं, पण त्यांच्याकडे अनुभव नसतो, त्यांच्याकडे साधनं नसतात. जर घरी मला सुताराला बोलवायचं असेल तर मी अनुभवी सुतार पसंत करीन, नक्कीच. मला असा कुणीतरी शिकाऊ सुतार चालणार नाही. साधन सामुग्री असलेला हवा. साधनाशिवाय आला तर उपयोग काय मग त्याचा? तो मला विचारेल, तुमच्याकडे साधनं आहेत का? मला तुमचं काम करायचंय, मला काहीच अनुभव नाहीये, माझ्याकडे साधनं नाहीयेत. पण त्याने काही उपयोग होत नाही. आपल्याला अनुभवी हवाय, आपल्याला साधनं असलेला हवाय, ऐकवणार नाही असं काही मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जीवनातील चांगल्या काळातला अनुभव नकोय, तर कठीण काळातला अनुभव असायला हवा. जीवनातल्या चांगल्या काळातली साधनं तुम्हाला नकोय, तर साधनं हवी आहेत कठीण काळातली. नाहीतर मग तुम्ही इतरांना फक्त सुंदर अशा कल्पनाच सांगू शकाल. तुमच्याकडे तुमचा अनुभव असावा. जेव्हा मी तुमच्याशी बोलते, मी केवळ देववचनातून सांगत नसते, मी माझं जीवन तुमच्या पुढे उलगडत असते. मला ठाऊक आहे की देव खरा आहे आणि तो तुमच्या जीवनात काय करू शकतो तेही ठाऊक आहे. जरी तो शांत असतो तरीही तो कार्यरत असतोच. जेव्हा तुम्हाला वाटतं देव काहीही कार्य करत नाही, तेव्हाच खरं तर तो अधिक कार्य करत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. देवा, माझ्या जीवनात तू कार्य करत नाहीयेस. देवा, मला समजत नाहीये, मला नाही वाटत मी जास्त काळ तक धरू शकेन, मला वाटतं आता सोडून द्यावं. असं म्हणण्यापेक्षा गरज आहे तोंड उघडून मोठ्याने म्हणा, सैतानाला जेवढं चिडवता येईल तेवढं चिडवा. म्हणा, देवा परवा नाही, मला काय वाटतंय, माझा विश्वास आहे तू कार्यरत आहेस. तुम्ही काय विचार करायला हवाय यापेक्षा तुम्ही या शांततेच्या काळात आपल्या तोंडाने काय बोलता हे जास्त महत्वाचं आहे. असं म्हणू नका की काहीच चांगलं घडत नाहीये, माझा वेळ वाया जातोय, काही बदल घडत नाहीये, मी सुद्धा बदलत नाहीये, कुणालाही काही काळजी नाहीये, माझ्या बाबतीत कधीच काही चांगलं घडत नाही, माझ्याकरता कधीच दार उघडलं जात नाही, कुणालाही माझं कौतुक नाहीये, माझ्याशिवाय सगळ्यांची प्रगती होतीये. असं म्हणत त्याच डोंगराभोवती पुटपुटत बडबडत गोंधळल्यासारखे वारंवार फिरत राहाल तुम्ही. नको त्याच गोष्टी आठवत राहाल, जणू ते घडत असल्यासारखं. मोशे त्याच्या जीवनात सुरुवातीला 3 वर्ष 3 महिने लपला होता आणि मग तो बाहेर पडला जेव्हा त्याला वाटलं की आता तो त्याच्या इस्रायल लोकांच्या सुटकेच्या कार्यासाठी तयार झालेला आहे. जेव्हा त्याला 40 वर्ष रानावनात पाठवण्यात आलं, प्रत्येक जण विसरून गेला तो कोण होता. त्यांना परवा नव्हती, तो फारोचा मुलगा होता म्हणून कुणीही कधी मोशेचा विचारच केला नाही, त्याच्याबाबत चर्चा केली नाही. कोणाला परवा नव्हती तो कुठे होता याची, कोणी त्याला शोधायला गेलं नव्हतं. पण देवाला ठाऊक होतं त्याचं ठाव ठिकाणं. योग्य वेळी जळत्या झुडपातून देव प्रकट झाला आणि त्याचा उपयोग केला. कुणालाही त्याच्या मागे काय घडलं हे ठाऊक नाही आणि मलाही नाही हे सांगण्याची बायबलला आवश्यकता नाही भासली, पण तो वाढला. तो वाढतच गेला. आणि नंतर बाप्तिस्मा करणारा योहान आपण बघूया लूक अध्याय 1 वचन 76. या लोकांच्या जीवनाकडे पाहताना मला खूप मजेशीर वाटतं.
बायबलचा खरा अभ्यास करत असताना मला माझ्या बाबतीत आठवायला वेळ लागला नाही आणि मग त्यासाठी तुमची तयारी असो अगर नसो, तुमचं मन त्यासाठी तयार होत राहतं. बघा, आता मी ते वाचणार आहे. म्हणजे तुम्हाला देवाने तुमचा उपयोग करावा असं खरंच वाटतं का? देवाने तुमचा उपयोग करावा म्हणून तुम्ही तयार आहात का? सांगा मला. म्हणजे खरंच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे? तुम्हाला साधनं हवी आहेत का? तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? दोन मुलांची आई येशूकडे येऊन असं म्हणाली, यात आश्चर्य नाही की जेव्हा तू आपल्या राजवैभवानी येशील तेव्हा माझी मुलं तुझ्यासोबत बसलेली असावीत, एक जण उजवीकडे आणि एक जण डावीकडे. येशू म्हणाला, बाई तू काय मागतेस, तुला समजत नाही? बाप्तिस्मा करणारा योहान लूक अध्याय 1 वचन 76 मध्ये, हे बाळका तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील, यासाठी की त्याच्या लोकांस पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. कारण आपल्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदय प्रकाश वरून आमच्याकडे येईल, यासाठी की त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शक्तीच्या मार्गी लावावे. शांततेसाठी आमचे पाय शक्तीच्या मार्गी लागावे. शांततेसाठी. किती अद्भुत भविष्यवाणी त्याच्या जीवनाकरता केली होती. हे लहान बालका, तुझा उपयोग करण्यात येईल मसीहाच्या पुढे. तू याच्या पुढे जाऊन जाहीर करशील की तो येत आहे. वचन 80. आणि ते बालक वाढत गेले. तो आत्म्यामध्ये सामर्थ्यवान होत गेला. तो अरण्यात होता, ओसाड जागेत होता. ओसाड जागेसंबंधी देवाची योजना असावी काहीतरी. ज्या कुणाचा वापर त्याला करायचा असतो त्याला तिथे जावं लागतं. त्या दिवसानंतर त्याला तिथे पाठवण्यात आले, रानात रवाना केले आणि मला काही तो फार वयस्कर असल्याचं जाणवलं नाही. जोवर तो बाहेर पडून घोषणा करत होता, वेड्यासारखा सांगत होता, पश्चाताप करा कारण देवाचे राज्य जवळ आले आहे. मला त्या ठिकाणी नक्की काय झाले ते समजलं नाही. ज्यावेळी तो उंटाच्या केसाचे वस्त्र वापरी आणि टोळ खात होता तेव्हा तो मला काही आदरणीय वाटला नाही. पण काहीतरी घडलं. कुणाच्या विचारांची पर्वा करायची नाही अशी त्याने तयारी केली. आणि बघा, काहींचा देव उपयोग करू शकत नाही कारण प्रत्येक जण तुमच्याविषयी काय विचार करेल यात तुम्ही अडकून बसता. आणि मग काय होतं ते सांगू का तुम्हाला? लोक वाटेल तसा विचार करू लागतात, बोलू लागतात, ज्यामुळे तुम्ही दुःखी होता, घायाळ होता आणि अशा टप्प्यावर येता की तुम्ही कशाचीच पर्वा करत नाही. चला आता, तुम्ही देवाची सेवा करणार म्हणून सगळेजण तुमची पर्वा करतील असा जर तुमचा समज असेल तर परत विचार करा. त्यांनी त्याचा विनाकारण द्वेष केला. जर तुम्ही लोकांच्या विचारांकडे अधिक लक्ष देत असाल तर देवाला तुमचा उपयोग होणार नाही. जर तुम्ही लोकांना खुश करणारे असाल, लोकांनी पाहावं म्हणून सगळं करणारी असाल तर तुम्ही नेहमी दुखावलेले, घायाळ आणि चिडचिडे असाल. मग यावर तुम्ही कशी मात कराल? अनुभव. तो तुम्हाला नवीन साधना मिळवून देतो. बाप्तिस्मा करणारा योहान कोणत्या परिस्थितीतून गेला मला ठाऊक नाही, पण योहान 3 मध्ये मजेशीर गोष्ट आहे. एका मिनिटासाठी आपण पाहूया ती जरा. तिथे एक व्यक्तित्व घडवलं जात होतं आणि बघा काय होतं की तो एकटा होता. कधी कधी जेव्हा तुम्ही एकटेच असता तेव्हा देव खूप महान कार्य करतो. त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं काय झालं मला माहित नाही, पण त्याला एक व्यक्तिमत्व सापडलं. योहान 3:25. मग
योहानाच्या शिष्यांचा एका यहुदाबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, पहा, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता, ज्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करीतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात. सर्व लोक त्याच्याकडेच जातात. आता बघा, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हाच तो. योहाना, तो शिष्यांना गमावशील, तुला काहीतरी केलं पाहिजे. तो तुझी जागा घेतोय. आता सगळेच त्याच्या मागे धावतायत. योहानाला त्याचं काहीच वाटलं नाही. त्याचं उत्तर पहा, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून स्वतः काही घेऊ शकत नाही, काही मिळू शकत नाही. मनुष्याला स्वर्गातून ज्या गोष्टी मिळतात त्याच तो धारण करू शकतो. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही. वचन 30 त्याची वृद्धी व्हावी, पण माझा ऱ्हास व्हावा. तो अधिक खंबीरपणे वाढावा आणि माझं महत्व कमी व्हावं. देवाने मला काही करावयास पाठवले होते, मी ते केले. आता तो कार्यभार घेत आहे. मी कशाही प्रकारे त्याच्या मार्गात येऊ नये. मला प्रथम व्हायचे नाही. मला सर्व देवाच्या इच्छेवर सोपवून द्यायचं आहे. तुम्हाला समजायला हवं, जे देवाला हवं असतं ते कसं करायचं. कार्य करायची आणि थांबायची वेळ कोणती, आणि ती जर वेळ असेल थांबायची, शांतता वर्ष, ते येशूसाठी होतं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासाठी होतं, मोशेसाठी होतं. योसेफ 13 वर्ष तुरुंगात होता, जे त्याने केलं नाही त्यासाठी. पण नंतर तुरुंगातून सरळ महालात. ठीक आहे जॉयस, तू शांतता वर्षांबाबत बोलतीयस. मला वाटतं माझं जीवनच शांततेचं होतं. कधी कधी माझ्यासाठी काही घडणार आहे. निश्चित कधी ते मी सांगू शकत नाही, पण साधारणपणे ते होईल अकस्मात. जसं अचानक येशूला दाखवण्यात आलं, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. अचानक मोशेला जळतं झुडूप दिसलं आणि देवाने त्याला पाचारण केलं इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी, चमत्कारांद्वारे, सामर्थ्याने, तांबड्या समुद्राच्या दुभंगण्याद्वारे आणि मानण्यासारख्या मोठ्या चमत्कारांद्वारे. उत्तम, आश्चर्यकारक, विजनवासाची केलेली तयारी. मी पैजेवर सांगते, जेव्हा त्याने तांबड्या समुद्रावर काठी उगारली आणि त्याला त्याचं साधन मिळाल्याचा अत्यानंद झाला. मी खूप खुश आहे. मी खूप आनंदी आहे. मला अनुभव मिळालाय. या आनंदाचं वर्णन कसं करू याचा मी विचार करतोय. ज्यातून मी पार गेले, ज्या कशातून मी पार गेले, त्या जगण्याचा मी द्वेष करायचे. पण अरे बाप रे, आता मी खुश आहे, कारण मी त्यातून पार गेलेले आहे. माझ्यापेक्षा या संधीचा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे लाभ घ्या. तुम्ही जर असं केलं तर पार जाण्यासाठी माझ्यासारखा जास्त काळ तुम्हाला लागणार नाही. तुम्ही सोडून देऊ नका, बाहेर पडू नका. उठल्यावर म्हणा, आज माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार आहे. माझ्या जीवनात आज अचानक काहीतरी येणार आहे. अचानक देव कलाटणी देऊ शकतो. जर आज योग्य दिवस असेल तर आजच माझ्या जीवनाला कलाटणी मिळेल. पण मी बाहेर पडणार नाही. मी सोडूनही देणार नाही. त्याची वाढ झाली. पौल लपून बसला. देवाचं पाचारण झाल्यावर तो काही योग्य असा व्यक्ती नव्हता. मी सुद्धा चांगली नव्हते, म्हणजे मी काही उचित उमेदवार नव्हते. म्हणून माझे मित्र हे समजू शकले नाहीत की त्यांनी जे केलं त्या विचारांसाठी त्यांना दोष देता येणार नाही, कारण मी खरंच फार उपयुक्त अशी साधन नव्हते. म्हणजे ते म्हणायचे की तुझं व्यक्तिमत्व जोरदार आहे, पण तुझा आवाज वाईट आहे, तुझा स्वभाव वाईट आहे, तुझं शिक्षण अपूर्ण आहे. त्यांचं बरोबर होतं. पण देवाने माझ्यावर अभिषेक केला. म्हणजे जर तो गाढवाच्या जाभाडाचा उपयोग करू शकतो. काय कळतंय का तुम्हाला मी काय म्हणते? म्हणजे मोशेकडे केवळ काठी होती. देवाने विचारलं, तुझ्या हातात काय? अरे, ही तर केवळ काठी आहे, ती खाली टाक.
देवाने ती सामर्थ्याने भरली, आता उचलून घे. लक्ष द्या, तुमच्याकडचं सगळं जर तुम्ही सोडून द्यायला तयार झालात तर देव तुम्हाला संपूर्ण सामर्थ्याने भरतो आणि परत उचलून घ्यायला सांगतो. सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा माझा आवाज जरा वेगळा आहे आणि मला माझा आवाज आवडत नाही, त्यामुळे मी दुःखी व्हायचे. देवाने विचारलं, तुझ्याकडे काय आहे? तोंड खाली टाक. त्याने ते सामर्थ्याने भरलं आणि आज जगभरातील लोक तो आवाज ऐकतायत. आहो, देवाची कार्यशैली अद्भुत आहे. देवाला गोष्टी गुप्तपणे करायला आवडतात. स्तोत्रसंहिता 139 नजर टाकली तर माझा मुद्दा तुम्हाला समजेल. अचानकपणे पौल सिलास मध्यरात्री गाणी गात असताना तुरुंगाचं दार उघडलं. 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित स्त्री सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आलेली अचानकपणे बरी झाली ती. आंधळ्या बार्तिमाला दृष्टी मिळाली. तुम्हालाही मिळेल अचानक. ते घडेल आज रात्री, कदाचित उद्या सुद्धा. गेली 20 वर्ष या समस्येसह तुम्ही झोपी जाताय. उद्या अचानक प्रश्न सुटलेला असेल. अकस्मात. त्यासाठी तुम्ही डोळे उघडे ठेवायला हवेत. वचन 13, तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तू माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. बघा, गर्भाची वाढ होणं हे खरंच किती अद्भुत असतं. मला आश्चर्य वाटतं जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते, लहानचं गर्भाशय जर बाहेर असतं तर पिशवीसारखं दिसलं असतं. असं इथे बाहेर लटकलेलं आपण सगळे बघू शकलो असतो. ते हे खरंच किती अगम्य ठरलं असतं सगळ्याचं दर्शन होणं. पण असं नाहीये. देवाने ते गुप्तपणे केलेलं आहे. गुप्त जागी विलक्षण प्रकारे अंधारात तो त्याचा हात तिथे नेऊन आपल्याला घडवतो, आकार देतो. आणि बायबल सांगतं, माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले आहे. तुम्हाला ठाऊक नाही या क्षणी देव तुमच्यामध्ये काय करतोय. गुप्तस्थळी विलक्षण प्रकारे या क्षणी तुम्हाला वाटत असलेल्या अंधारात पण देव कार्यरत आहे आणि उशक्काल होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मी नक्की सांगते, मोठी कलाटणी मिळण्यापूर्वी मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागतं. हालेलुया. निर्गम 33 मोशेला देवाला पाहायचं होतं. मला तुला पाहायचंय परमेश्वरा. आणि तो म्हणतो, माझा मुख पाहून कोणीही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. देव म्हणाला, मी माझा सर्व चांगुलपणा तुझ्या पुढून चालवतो, तुला तेवढ्याच समाधान मानावे लागेल. परमेश्वर या नावाची तुझ्यासमोर मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, इथे या खडकावर उभा राहा. येशूला खडक म्हटलेले आहे. आणि असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग माझा हात काढून घेईन आणि तुला पाठमोडा दिसेन, पण तुला माझे मुख दिसावयाचे नाही. आता या सगळ्याचा मतितार्थ काय? बघा, 15 वर्षांपूर्वी देवाने मला या वचनाचा अर्थ सांगितला असा मला विश्वास आहे. आणि तो असा आहे की मी विश्वासणारी आहे. मी माझ्या शांततेच्या वर्षात होते. मला देवाला पाहायची प्रबळ इच्छा झाली, त्याच्यापासून ऐकण्याची तीव्र इच्छा झाली. काहीच घडत नव्हतं, काहीच घडलं नव्हतं, काहीही घडत नव्हतं. मी चर्चला जात होते, छान छान टाळ्या वाजवून गाणी म्हणत होते, उड्या मारत होते वर खाली, पण काहीच घडत नव्हतं. माझ्या घरी मी पलंगावर रडत राहायचे, पण काहीच घडत नव्हतं. ज्यावेळी मी या गोंधळातून जात होते, मला माहित होतं की देव येतोय. आता जरा एक मिनिट थांब.
देव येतोय. मला ते ठाऊक नाहीये, पण देव येतोय. तो म्हणाला, तुम्ही माझं मुख पाहू शकणार नाही, पण मी तुला येशू या खडकात लपवून ठेवीन. तुला माझं मुख दिसणार नाही, पण मी जवळून गेल्यावर माझे हात काढून घेईन आणि पाठमोरा मी तुला दिसेन. तर हे मला समजले त्यामधून की तुम्ही खूप मोठ्या गोंधळात असाल आजवरच्या तुमच्या जीवनातल्या. तुम्ही प्रत्येक वेळी देवाला येताना पाहणार नाही, पण खात्री बाळगा तो तिथे आहे. आमेन. काय घडेल की आज रात्री तुम्ही कदाचित पलंगावर जाल आणि देव मार्गस्थ असेल, आणि उद्या सकाळी तुम्ही म्हणत असाल, हा देवच आहे, हा देवच आहे, हा देवच माझ्या जीवनात कार्य करतोय. मला वाटतं आजच्या शिक्षणामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं असेल तुमचं लक्ष समोर ठेवण्यासाठी, पण तरीही देवावर विसंबून राहा तुमच्या जीवनात त्याला हवं असलेलं करण्यासाठी. म्हणून स्वतःसाठी हे शिक्षण उपलब्ध करून घ्या. ते तुमच्यासाठी नक्कीच आशीर्वादित असं ठरेल. देवाची स्तुती असो. हा दिवस अद्भुत आनंदाचा जाओ तुमच्यासाठी. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.